ही शक्ती अरेबियन शक्ती आहे. आपल्याला भाषा पण कळत नाही बाबा. हिंदी और इंग्लिश इंग्लिश. How your death happened? Tell to everyone. 8 years ago. Yes, 8 years. बोलणार का? बोला येत नाही का तुला? बघा ही शक्ती अरेबियन शक्ती आहे. आपल्याला भाषा पण कळत नाही की बाबा ही अरेबियन. हिंदी और इंग्लिश इंग्लिश. How your death happened? Tell to everyone. 8 years ago. Yes, 8 years. How you died? How you died? What incident happened? Tell in English. Don't talk in Arabian. Talk in English. Everyone want to know here. How your death happened. Talk in English. Why? Why word? Talk in English. Everyone want to know. What happened with you? Tell to everyone. Why are you in so trouble? Tell to everyone. What happened to you? How your death happened? बघा आता आपल्याला अरेबियन बोलता येत नाही पण आता महाराजांनी कालिका मातेने आता कुठं आले काय आले आपल्याला काय समजत नाही. अरेबियन कुठं अरेबियन बी आहे ना ते कुठं आलंय. मुक्ती घेणार आहे का? पुढं बघ पण बोल. पाठवून आलाय का लागून आलाय तुम्ही? पाठवलंय. किती वर्ष झाले? 4 वर्ष. काय त्रास दिला का ना? काय त्रास दिला? पाठवलं मी त्याला तुझा कशाला मृत्यू झाला? फास लावून घेतलायस. किती वर्ष झाले? 8 वर्ष झालं मी मेलो त्याला. होय. झाडाला कुठं पकडलंस मग तू? स्पष्ट बोल की वाईस. पूर्ण प्रभाव करा काळ्या वरचा म्हणजे बोलायचं ना. पूर्ण प्रभाव करा. पूर्ण प्रभाव भस्म करा काळ्याचा. महाराज कृपा करा. पूर्ण शक्तीला बोलायला द्या. महाराज कृपा करा. पूर्ण प्रभाव भस्म करा. पूर्ण प्रभाव भस्म करा. पूर्ण प्रभाव भस्म करा. पूर्ण प्रभाव भस्म करा. हे दत्त महाराज कृपा करा. पूर्ण काळाचा पूर्ण प्रभाव भस्म बोलायला द्या. कृपा करा. महाराज कृपा करा. महाराज कृपा करा. व्यवस्थित बोला आता. किती जण आहे तुम्ही? चौघाची चौघ मुक्ती घेणार आहे का? मग ती घेणार आहे. कोण आहे ते दुसरा? घेणार नाही. मग दुसरं कोण घेणार नाही? अरेबियन वाला घेणार नाही. सेवा करतो का झालं घरी? सेवेला बसले कोण येतं घरी? अजून महाराजांनी काय आज्ञा दिली अरेबियन वाल्याला ते सांगितलंय का नाही? हा बरं तुला काय दिली आज्ञा महाराजांनी?
मग प्रभाव काढलाय का समजायचा? थोडासा मग कसं महाराज म्हणते त्याची प्रभाव काढायचा पूर्ण समजायचा? थोडासाच आहे आई त्यांच्या काढ पूर्ण चल काढते पूर्ण काढून घे समजा. काढला काढला काढ खोटं बोलू नको. काढते काढते काढ पाडायची खोटं बोलू नको. काढतो की. काढ पाडायची काढला काढला जरा शासन करा खोटं बोलले का आता? नाही खोटं नाही काढ पाडायची मग. काढला काढ अजून काढला नाही घेऊन मला शासन करा पायापासून डोकं पण मला त्रास वडावा काढ पडायची प्रभाव प्रभाव करा समजा. काढ पडायची काढला नाही अजून. बरं त्या अरबीनवाल्याला बोलू सर साईडला बघ. कोण आहेस तू? सर साईडला बाबा. दुसरा आहे दुसरा. गौरी आहे गौरी गौरी अरेबियनवाले बोलले तुम्हाला कळतं का? मला काय बोलतो का नाही तुमच्यावर? महाराजांना बोलतो का ते अरेबियन? महाराजांना येतं का अरेबियन? महिला महाराजांना बोलते का? मग तिला काय सांगितले महाराजांनी अरेबियन मध्ये? बघा महाराजांना अरेबियन पण येत म्हणजे किती महाराजांची लीला किती आहे बघा. मग अरेबियन शक्ती कुठं काय येतं पाठवले मुक्ती घेण्यासाठी. ते आता बघूया कोणतरी अरेबियन कोण भेटते बोलणारे भेटते का आपल्याला मग ते कळेल आपल्याला अरेबियन कुठनं आलाय काय आलंय ते. गणपत गौरी सगळे आता बसा खाली जाऊन. सोडा आता सोडा झाडाला सोडा सोडा झाडाला पूर्ण चल बस खाली जाऊन. श्री दत्त देवस्थान 6 इथं आपल्याला ह्या वाईट शक्तीच्या त्रासातून मोकळ केले जातं. दत्त महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज दत्त महाराजांचे दुसरे अवतार आपल्याला ह्या त्रासातून मोकळ करत असतात. ह्या वाईट शक्तींना मुक्ती देत असतात आणि आपण पुढच्या कार्यासाठी म्हणजे आपल्या पुढील आयुष्यासाठी मोकळे होतो. तर वाईट शक्तीच्या त्रासातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला इथं एकच मार्ग सांगितला जातो, नामजप करायला सांगितला जातो. या कलियुगामध्ये नामजप हा सर्वश्रेष्ठ आत्ता मानला जातोय. तर सर्वांना एकच इथं सांगितलं जाते की नामजप सकाळ संध्याकाळी इथं नामजप करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ओम क्रीम कालिकाय नमः या मंत्राचा आपल्याला नामजप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 1 तास सकाळी 1 तास संध्याकाळी अगरबत्ती लावून नामजप करायचा आहे. आणि ओम क्रीम कालिकाय नमः या मंत्राचा अर्धा तास सकाळी संध्याकाळी आपल्याला जप करायचा आहे अगरबत्ती लावून.